100 जण होतो, आज आपण 10 जण होतो ग्राउंड करायचं काय. कुठे आहेत पोरं? कुठे गेली तो अर्जुन का काय? आज डबल बसतो. पोचलेलो आहे इथं. हे आपल्याला इथं ग्राउंड करायचं आहे तयार आणि ठरल्याप्रमाणे आपले सगळे खेळाडू कामाला लागलेले आहेत तिथं. तर तुम्हाला रिझल्ट लवकरात लवकर बघायला भेटेल. कसं आहे इथल्या वाटा बिटा तुम्ही पाहू शकता. तुम्हाला रिझल्ट ग्राउंडचा लगेच दिसलच. आमचे सगळे खेळाडू प्रामाणिकपणे काही प्रयत्न करत आहेत करायचं. स्वराजदान मला सांगितलेलं फावडा आणि कोयता घेऊन ये. मी कोयता आणायला घरी गेलेलो. इकडं यशाचं आव्हान नुसतं आवा हाणतोय आणि त्या आद्याचं काय कामच करून झालाय. नुसतं इकडं बॉडी दाखवतोय. त्या पोरांची पण तुम्ही इथं कष्ट पाहू शकता. इथं आपलं पीस होणार आहे. रिझल्ट चांगल्यात चांगला रिझल्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे इथं. तर आर्नो कधी खेळायचं नसतो पण ग्राउंड करायला त्याला एवढा जोश आला आहे. तो पाक उकऱ्याच काढतोय. घरातनंच पत्रा घेऊन आलाय आणि इथं स्वतः पिऊचं आहे की फावडं घेऊन हातात काम करत आहेत. ते ग्राउंड जे आपलं आहे ना त्याच्या आधीचं तुम्ही परिस्थिती पाहू शकता. इथं आम्ही मागच्या वर्षी खेळायला सुरुवात केलेली पण काय कारणास्तव आम्ही वर खेळायचो, क्रिकेट खेळायचो पण यश आहे की आणि अफवाही कुठवलेली त्याच्यामुळं ते जरा प्रॉब्लेम झालेला आणि ते ग्राउंड 2 दिवसात आम्ही बंद केलं. तर बघा ते काय त्यांचं काय मत होतं ते येत आहे की आमचं काही मत नाही. जाऊ आपलं हम करे तो करे क्या, बोले तो बोले क्या. भावांनो तुम्हाला तर माहितीच असेल 10वीची आमची परीक्षा झाल्या. आधी माहीत आहे आपलं काय होऊ शकत नाही. त्यामुळे टोवीच्या कामाला तो लागला इथं. तर आत्तापासूनच तयारी चालू आहे. इकडं सायल्याला तर माहीतच आहे 10वीत आपलं काय होणार नाही. त्यामुळे कोयता आपला हातात घेऊन काम केलं बरं. इथले बाबा तो इकडे आणून ग्राउंडवर टाकायचा. मला म्हणतात सगळं निर्गुलच उडवून टाकतो. स्वराज कदमाला कसं तरी मी शांत केलंय आता. त्यामुळे ते या बारक्या झाडावर आता आलं आहेत बघा. तुमसे ना हो पाएगा. ग्राउंडच्या इथं आमचा व्ह्यू एवढा खतरनाक आहे का नाही. डायरेक्ट म्हणजे ST वाल्यांना पण आमची मॅच दिसणार. इथनं डायरेक्ट आमचा नॅशनल हायवे इथनंच आहे बघा. ग्राउंडच्या बाजूनच हे बघा. आमच्या ग्राउंडला मदत करण्यासाठी ऑनलाईन थोडंसं पैसे पाठवा. स्वराज कदमांचा 1 रुपयाचं फक्त सहकार्य करा. स्वराज कदमांचा मी नंबर टाकावं हे करतो. त्या नंबरला जीपे करा. कोई तरीका है भीख मांगने का. ग्राउंडचं काम आपल्या एकदम युद्ध पातळीवर चालू आहेत. तुम्हाला इथं लगेच रिझल्ट कळलंच. इथं काही वेळापूर्वी किती जंगल होतं आणि इथं पण एकदम स्वच्छ असं काम केलेलं आहे पियुषनं. आमच्या ग्राउंडचं नाव आम्ही लवकरच ठेवणार आहे. इथं उद्घाटन ग्राउंडला वानखेडे स्टेडियम माहित नाही. वानखेडे स्टेडियम नाही आता डॅडी लिओन क्रीडा मैदान नाव ठेवायचं आहे. इथं आद्याचं आणि ह्यांचं काम आपण बघू शकता. हो हे बघा असं कामगार पाहिजेत आपल्याला. इथं बघा उत्साही किती आहे त्यांचा. बारकच मला वाटतंय खेळाडू चांगले कष्ट आहेत. काम करायसाठी ते एकदम पळ आला इथं. रविराज पवार यांनी बघा पेटवायचं सहकार्य केले. माची बिची सोय एकदम परफेक्ट. तो काय व्यवस्थापन. 1 तासाच्या सलग मेहनतीनंतर सगळे इथं खेळाडू बसलेले आहेत पाण्याची वाट बघत. आणि पाणी आणाय 2 कार्यकर्ते गेलेत आहेत. ते काय अजून आलं नाहीत. आलंच मला वाटते नाही. आता पाणी घेऊन आपले सगळे हे आलेले आहेत. तर पोरांच्या चेहऱ्यावर आनंद तुम्ही बघू शकता. इथं 1 तास काम करून यशदादा पाक हे झालाय सुकलाय. स्वराजाची अवस्था पाहू शकता तुम्ही.
15 मिनिटाच्या विश्रांतीनंतर आता आम्ही परत एकदा काम करायला चालू केले. रविराज बघा फास्ट फास्ट एकदम कापतोय. सगळे बसले ते उठा ये अरे उठा. हे बघा हे लहान पोरांना खूपच उत्सुकता आहे या ग्राउंडवर खेळायची. सगळी खूप चांगल्या तऱ्हेने काम करत आहेत. तो बघा तो एकटाच माणूस तेवढा जरा काय उठना. सगळी ये चला उठा. अरे ते हे चेंबर एवढं कोण नाही मारतो. साफसफाई करतो. तर बघा इथं स्वरा नेटके हजर झालाय. मला 10 वाजता येणार आहे आणि आलाय आता. बघा हे बघा आता का पाळी मागतोय सगळ्यांकडे. आपल्या सगळं झाल्यावर आलाय. हा उपयोग आहे यायला लागते. आणि हे बघा आता आम्ही आता हे घरी म्हणजे ब्रेक टाईम होते. नंतर परत 2 वाजता यायचं असं ठरले. काय होते काय माहीत. हे बघा चला आता जातो आम्ही. नंतर जेवून घेऊन आरामशीर. आधी चिड्डीत मुतलाय. शेतीत मुतलाय म्हणते. बघा हे बघा होते बघा. इथं रिझल्ट आता बघायला भेटतच असेल की बदलाव 1 तासापूर्वी काय स्थिती होती ग्राउंडची आणि आता ते किती स्वच्छ केलेलं आहे. तरी अजून काम. आता आमचं जेवायचा सुट्टी झालेली आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. आता सगळी निघालोय आम्ही वरती. 2000 years later. कदम पानपुड्या यांचा प्लॅन आता होतोय की काम झाल्यावर आपण नदी पावायला जाऊया. पण तू कसलं पोहतात तुम्हाला माहितीच असेल. ते एकदम पाण्याच्या आतलं पोहतात. त्यांची स्विमिंग विषयीची वैशिष्ट्य काय आहे ती जरा आम्हाला सांगा. सेम डॉल्फिन घेत माणसांना हे होतं आश्चर्य वाटतं की कोणी